तर हा युट्यूब फॅमिली आज आलोय बघा भीमा नदीवर. तर पंढरपूरला या पावसाळ्याचा पहिला पूर आलेला आहे बघा. तर पाणी किती आलंय किती नाही तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की बघायला मिळेल मित्रांनो. तर या वर्षी 8 ते 10 दिवस मागच्या पाऊस पडला तर त्याचं पाणी किती आलंय ते पंढरपूरला बघा. बांधारा बारका जुना दगडी फुल पाण्याखाली गेलेला आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, ही आपली नदी चंद्रभागा, म्हणजे इकडे या लोखंडी फुलाकडे भीमा नदी म्हणते ती. आणि तुम्हाला झूम करून दाखवतो, दगडी फुल आणि आपला बंधारा पंढरपूरचा पाण्याखाली गेलेला आहे बघा. बघा तुम्हाला आता झूम मध्ये दिसेल का नाही माहिती आहे का, बंधाऱ्याच्या वरनं पाणी व्हायला लागले बघा. बघा ते भरपूर लांब असल्यामुळे जरा अंतर झूम करून जरा व्यवस्थित दिसत नाही. आणि बघा इकडची रानं ऊस ही सगळा शेतकऱ्यांचा बघा पाण्याखाली चाललेला आहे बघा या साईडचा. आणि इकडं बघा ही पाण्याखाली सगळं गेलेलं आहे बघा. चिलारी तिकडे जे रस्ता जायचा जे होता ना चंद्रभागेकडे, ती सगळा रस्ता पाण्यात आहे बघा. आणि बघा या साईडनं पण बघा तर पाण्याचा विसर्ग तर बघा कसला मोठा आहे. या वर्षीचा पहिला पावसाळ्याचा पहिला पूर आहे बघा. पावसाळा अजून सुरू व्हायचा आहे तर पंढरपूरला पूर आलाय बघा. नीटनेटका पावसाळा सुरू व्हायच्या आधीच पूर आहे. हा आणि बघा अहिल्या फुलापाशी पाणी बघा किती. बघा वारं तरी इतकं सुटलंय ना. बघा आबाळ, अजून आबाळ दिसतेच तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसेलच. पाऊस काय थांबाचं नाव घे ना या वर्षी. पावसानं काय एवढं मनावर घेतलंय काय माहिती, पण सगळं आपला जे फुल ती आहे ती सगळा पाण्याखाली बघा. आणि लोखंडी फुल बघा तुम्ही, या साईडला पण रानं वगैरे आहे ते पण पाण्याखाली बघा. या साईडला पण दाखवतो तुम्हाला. हा पाणी बघा. पंढरपूरला बघा पूर आलाय, पण किती आलाय बघा. सगळीकडे आबाळ भरून आले. हो या साईडला पण आबाळ दिसणार तुम्हाला, या साईडला आबाळ आहे. आणि इतकं म्हणजे वातावरण तर असं झालंय का नाही, निवांत पांघरून घेऊन झोपावं असं वातावरण झालंय बघा. थंडीला थंडी वाऱ्यानं गार सुटले बघा. सगळे बघा इकडला ऊस ही सगळा पाण्यातच आहे. बघा या साईडला पण बघा. बघा या ठिकाणी नजारा बघा कसा दिसते. बंधाऱ्याच्या म्हणजे आपले लोखंडी फुलाच्या बाहेर येऊन पूर्ण व्हिडिओ करायला लावले बघा. तर या ठिकाणापासून व्हिडिओ शूट करत आहे. तर पावसाचं वातावरण व्हायला लागले, आबाळ यायला लागले, त्यामुळे चाललोय बघा आता मित्रांनो घराकडे. तिकडं पण मी आज किंवा उद्या नक्की व्हिडिओ करेल त्या बंधारापासून, म्हणजे त्या जी आता वाहतुकीचा पूल आहे ना, एकच पूल राहिलेला आहे. आणि इकडचं एक पूल आहे, पंढरपूर मधले दोन जोडलेले पूल आहेत. तर पाणी वाढतंय कमी होते तुम्हाला दाखवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर व्हिडिओ आपले बघत जावा आवर्जून. जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब कराल पण विसरू नका मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा जे नवीन आहे त्यांनी. आणि आबाळ यायला लागले मुळे चाललेलं बघा मी माझ्या साईडनं, आबाळ भरपूर यायला लागले. पावसाचं वातावरण व्हायला लागले, परत पाऊस आल्यावर अडकून बसायला लागली इथंच. किती फास्ट पाणी तरी जाते बघा. भरपूर फास्ट पाणी चाललंय.
मित्रांनो आपला लोखंड पुलाव आहे. बघा या ठिकाणी नजारा भाग कसा दिसते. बंधाऱ्याच्या म्हणजे आपले लोखंडी फुलाच्या लोखंडी फुलाच्या बाहेर येऊन पूर्ण व्हिडिओ करायला लावले बघा हे. तर या ठिकाणापासून व्हिडिओ शूट करत आहे. पंढरपूरला पूर चांगलाच वाढा लागलेला आहे. इकडं वारीचं काम चालू आहे. वारकऱ्यांना म्हणजे आषाढ वारी जवळ आले ना, तर त्याचं काम चालू आहे. वारकऱ्यांना ओटा बसायला जरा जागा हे करायचं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही बाकीचे व्हिडिओ आहेत ते आपले नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि विठ्ठल मंदिरा परिसरातली किंवा चंद्रभागे नदी बसली तीही व्हिडिओ आहेत आपली, आणि फॅमिली ब्लॉग पण आहेत. आणि ती व्हिडिओ कशा वाटते ती कमेंट करून सांगत जावा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त आपली व्हिडिओ शेअर करत जावा मित्रांनो, जेणेकरून आपल्या व्हिडिओला अजून व्ह्यूज येतील आणि तुमच्यापर्यंत मला आवर्जून अजूनही व्हिडिओ चांगले प्रकारचे करता येतील आणि टाकता येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ बरोबर. अजूनही तिकडे गेलो तर मी त्या भागात तुम्हाला नक्की व्हिडिओ करून दाखवेल की तिकडं पाण्याचा परिसर कसा आहे किंवा किती पाणी आहे काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि असं सपोर्ट करत राहा मित्रांनो. बाय बाय.